मिरवणूक संदर्भात विविध मागण्यांबाबत भीमसैनिकांच्या वतीनं निवेदन देत महापौरांचा सत्कारही करण्यात आला। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं संविधान भवनासाठी 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांचा सत्कार करण्यात आला। हा सत्कार मध्यवर्ती महामंडळाचे विश्वस्त अध्यक्ष आनंद चंदनशिवे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला। यावेळी उत्सवाध्यक्ष नागेश इंगळे, सचिव रॉकी बंगाळे, उपाध्यक्ष मिलिंद प्रक्षाळे, चाचा सोनवणे, अमोल कदम, संतोष घोलप आदी मान्यवर उपस्थित होते। या प्रसंगी मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं महापौर विनायक कोंड्याल यांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणुकी संदर्भात विविध उपाययोजना करण्याबाबत निवेदन देण्यात आलं। मिरवणूक मार्गावरील स्वच्छता, झाडांच्या फांद्या छाटणी करणं, सिग्नल काढणं, पाणी पुरवठा, प्रकाश योजना, वाहतूक व्यवस्थापन तसंच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। महापौर विनायक कोंड्याल यांनी यावेळी बोलताना संविधान भवनासाठी मंजूर करण्यात आलेला निधी हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन असून शहरातील नागरिकांसाठी हा एक प्रेरणादायी उपक्रम ठरेल असं त्यांनी सांगितलं। तसंच जयंती मिरवणुकीसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा महानगरपालिकेच्या वतीनं उपलब्ध करून देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी।